माझ्या ऑनलाईन रिडिंगच्या बॅचमधील एका विद्यार्थ्याने प्रश्न विचारला होता, सर यूला तुम्ही यू किंवा अ वाचायचं असं शिकवलंय, पण स्पेलिंगमध्ये यू आल्यानंतर कधी यू वाचायचं कधी अ वाचायचं हे आम्हाला कळत नाही, तर त्याच्यावर एखादा व्हिडिओ बनवा. आणि मला माहिती आहे हा प्रॉब्लेम जसा त्याचा होता तसाच तुमचाही असणार आहे. सगळ्यांना हा प्रॉब्लेम असतो की यूला यू कधी वाचायचं, यूला अ कधी वाचायचं. आजचा हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला यूला यू कधी वाचायचं आणि अ कधी वाचायचं हे क्लिअरली लक्षात येणार आहे. आणि तुमचा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला तर व्हिडिओच्या शेवटी सबस्क्राईबचं बटन आहे ते दाबायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेअर करायला सुद्धा विसरू नका. लाईक तर तुम्ही करणारच 100%. सो बघा, जनरली यूला यू कधी वाचायचं हे समजून घेऊया. नियम क्रमांक 1, जर यूच्या जोडीला मॅजिक ई आला, मॅजिक ई तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, जसं इथे बघा यूच्या जोडीला मॅजिक ई, त्यावेळी त्या यूला आपण नेहमी यू असतो, सगळ्यांना माहिती आहे. जसं हा शब्द तुम्ही काय वाचला, मॉड्यूल, ड ला यू, ड्यूल, मॉड्यूल. आता हा शब्द तुम्ही काय वाचताय, तुमच्या लक्षात येते क ला यू लागलाय पण यूच्या जोडीला मॅजिक ई आहे, सो मॉलेक्यूल. तिसरा शब्द तुम्ही काय वाचताय, ली, ट ला यू लागलाय पण यूच्या जोडीला मॅजिक ई आहे, सो सॉलिट्यूड. आता हे मोठ्या स्पेलिंग मध्ये पण आणि छोट्या स्पेलिंग मध्ये पण नेहमी लक्षात ठेवा, यूच्या जोडीला मॅजिक ई आला तुम्हाला त्या यूला यूच वाचायचं आहे. आता यूला अ कधी वाचायचं, जनरली जे लहान शब्द असतात, तर लहान शब्द म्हणजे काय, तर मोनोसिलॅबल, म्हणजे ज्याच्यामध्ये फक्त एकच स्वर असेल. जसं इथे बघा एकच स्वर आहे यू, ए ई आय ओ यू हे 5 स्वर आहे किंवा इतरही डिप्थॉंग आहे. पण जर यू एकटाच असेल तर त्यावेळी त्या यूला अ वाचायचं. जसं इथे ड ला यू लागला, ड ट. हा प आणि ल प्ल आहे, प्ल ला यू लागला, प्ल म. हा क आणि र क्र, क्रंच. सो एकच जर यू असेल त्या स्पेलिंग मध्ये तर तुम्हाला त्याला अ वाचायचं आहे. त्याच पद्धतीने जर स्पेलिंगच्या शेवटी यू असेल, शेवटी म्हणजे अगदीच शेवटी नाही, यू नंतर एखादा कॉन्सोनंट असेल किंवा एखादे 2 कॉन्सोनंट असतील तर त्या यूला आपण नेहमी अ वाचायचं. जसं की अल्बम, शेवटच्या यूला यू वाचायचं नाही. सो आय एम शुअर एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल. नियम क्रमांक 2, स्पेलिंगच्या शेवटी जेव्हा तुम्हाला एटी दिसेल, हा खूप महत्वाचा नियम आहे, जेव्हा तुम्हाला एटी दिसेल तुम्हाला त्याच्या अगोदर येणाऱ्या यूला नेहमी यू वाचायचं आहे. जसं की मॅ, नी, प्यू, प वाचायचं नाही, प्यू, लेट. तुम्हाला हे माहिती आहे, एटीई, ए हा मॅजिक ईच्या जोडीला आहे, सो लेट. आता हा शब्द तुम्ही काय वाचताय, एटीई स्पेलिंगच्या शेवटी आलाय म्हणजे या यूला यू वाचायचं आहे. कॉन्जुगेट, कॉन्जुगेट. एटीई स्पेलिंगच्या पाठीमागे आलाय म्हणजे तुम्ही ह्या यूला काय वाचणार, यू. इनक्युबेट, इनक्युबेट. एटीई स्पेलिंगच्या शेवटी एटीई, त्याच्या अगोदरच्या यूला नेहमी यू वाचा. स्पेक्युलेट. सो दुसरा नियम सगळ्यांच्या लक्षात आला असेल. नियम क्रमांक 2, यूला अ कधी वाचायचं, तर हा सगळ्यात महत्वाचा नियम आहे या लाईन मधला. यू नंतर जर जोडाक्षर दिसलं तुम्हाला, जोडाक्षर म्हणजे 2 लेटर, यू नंतर जर 2 लेटर तुम्हाला दिसले तर त्या यूला जनरली अ वाचा. जसं आता बघा या यू नंतर तुम्हाला 2 लेटर दिसतात, एस अँड टी म्हणजे स्ट, सो ह्या यूला अ वाचा. कस्टम, कस्टम. ह्या यू नंतर तुम्हाला 2 लेटर दिसतात, एस टी. क्लस्टर, हा आर कंट्रोल आहे, क्लस्टर. क्लूस्टर, क्यूस्टर वाचू नका. आता इथे तुम्हाला दिसतं यू नंतर एल टी 2 लेटर आहेत, जोडाक्षर आहे, सो कन स ट, कन्सल्ट. या यू नंतर तुम्हाला पुन्हा 2 लेटर दिसतात, एल टी, ॲडल्ट, ॲड्युल्ट नाही, ॲडल्ट. ह्या यू नंतर तुम्हाला पी आणि टी 2 लेटर दिसत आहेत, सो ॲब्रप्ट. सो हा सगळ्यात महत्वाचा नियम तुम्ही लक्षात ठेवा, जेव्हा यू नंतर जोडाक्षर दिसेल, 2 लेटर दिसतील, तुम्हाला त्या यूला अ वाचायचं आहे. याच्यामध्ये काही अपवाद असू शकतील, ते तुम्ही अपवाद डेफिनेटली कॉमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. तुमचंही
सजेशन असेल ते महत्त्वाचं असणार आहे आपल्याला इम्प्रूव्ह करण्यासाठी, किंवा तुमच्यासारख्या इतर विद्यार्थ्यांना ती गोष्ट मदत होईल की तुम्ही काहीतरी सांगितलंय किंवा तुम्ही काहीतरी नवीन सांगितलंय. नियम क्रमांक 3, ल च्या जोडीला यू किंवा र च्या जोडीला यू आला. जनरली इंग्रज लोक ल्यू किंवा र्यू असा उच्चार करत नाही, तर लू उसातला उ किंवा रू उसातला उ असा साऊंड करायचा. जसं की आता इथे बघा, ल च्या पुढे यू आलाय, सो ॲ फ्लू, फ्ल्यू नाही, ॲ फ्लू अंट, ॲफ्लुएंट. ENT ला आपण जनरली अंट वाचतो. ल ला यू लागला, लू. ब्री कॅट, लुब्रिकेट. लू संट, ENT ला आपण अंट वाचायचं, लुसंट. स, क आणि र स्क्र झाला बरं की. सो स्क्रू प ल, स्क्रूपल. व्हेरी गुड. स्क्रू टी नी. सो जनरली लक्षात ठेवायचं, ल ला यू किंवा र ला यू दिसला स्पेलिंग मध्ये तर आपण त्याला लू किंवा रू वाचायचं आहे. नियम क्रमांक 3, यू ला अ कधी वाचायचं, जर यू च्या पुढे डबल लेटर आले. डबल लेटर म्हणजे एक लेटर दोनदा आला. जसं की आता इथे बघा, यू च्या पुढे काय दिसतंय, डबल टी. सो श ट आणि हा ल, शटल. यू च्या पुढे डबल टी दिसतोय, सो क ड ल, कडल. यू च्या पुढे डबल आर दिसतोय, क रंट. ENT ला आपण अंट वाचायचा, करंट. यू च्या पुढे डबल एफ दिसतोय, ब फर, बफर. यू च्या पुढे डबल एफ दिसतोय, स्क फल, स्कफल. नियम क्रमांक 4, जर तुम्हाला स्पेलिंगच्या शेवटी सफिक्स दिसत असेल, सफिक्स लागलेला दिसत असेल, तर त्याच्या अगोदरचा यू तुम्ही यू वाचू शकता. जसं आता इथे बघा, OUS हा सफिक्स आहे. मग जर OUS सफिक्स असेल तर त्याच्या अगोदरचा यू हा यू वाचा. जसं की क्रे ड्यू लस, क्रेड्युलस. इथे बघा सफिक्स लागलाय शन, TION हा सफिक्स आहे. सो त्याच्या अगोदरचा यू हा यू वाचा. क मला यू लागला म्यू, न ला वेलांटी, आय म्हणजे वेलांटी, नी के शन, कम्युनिकेशन. आता इथे ANC हा सफिक्स आहे. सफिक्सच्या अगोदरचा यू यू वाचा. ॲ शू रन्स. आता एक गंमत इथे लक्षात ठेवा, स ला यू लागल्यानंतर इंग्रज लोक स्यू असा आवाज काढत नाही, तर जनरली शहामृगातला श, शू. ॲ शू रन्स. इथे OUS दिसतोय, सो ह्या यू ला यू वाचा. स्प्यू री अस, स्प्युरियस, स्प्युरियस. इथे OUS दिसतोय, या यू ला यू वाचा. मे टी क्यू लस, मेटिक्युलस. सो यू कुठे कुठे वाचायचे याचे काही नियम मी तुम्हाला सांगितले, हे तुम्ही फॉलो करा. आता नियम क्रमांक 4, जर आर कंट्रोल शब्द असतील तर आर कंट्रोल मध्ये यू ला नेहमी अ वाचतो. आता आर कंट्रोल म्हणजे काय तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. जेव्हा कुठल्याही स्वराच्या पुढे आर येतो, जसं की जनरली AEIOU हे 5 स्वर आहे, त्यांच्या पुढे जर तुम्हाला आर दिसला तर त्याला तुम्ही अर वाचा. जसं यू आर, मर मर. यूच्या पुढे आर दिसला, अर वाचा. टर, क्यूर वाचू नका. टर बाईन, टर बाईन. यूच्या पुढे आर दिसला, कर फ्यू, कर फ्यू. सिंपल आर कंट्रोल असं लक्षात ठेवा, किंवा तुम्ही असंही लक्षात ठेवू शकता की मला यूच्या पुढे आर दिसला तर त्या यूला मला अ वाचायचं आहे, अर. नियम क्रमांक 5, यू नंतर जर सायलेंट लेटर असते, जितके सायलेंट लेटर तुम्ही बघितले, यू नंतर जर सायलेंट लेटर होत असेल तर तो यू नेहमी अ वाचा. जसं की आता इथे बघा, यूच्या पुढे TCH आहे. तुम्हाला माहिती आहे की TCH मध्ये टी सायलेंट असतो. सो क्ल, क्ल्यू वाचू नका. क्ल च. बला यू लागला, बल ज, कारण डी आणि जी मध्ये डी सायलेंट असतो. सो जेव्हा सायलेंट लेटर यूच्या पुढे जन्माला येतोय त्यावेळी त्या यूला नेहमी अ वाचा. बल्ज.
यूच्या पुढे डी सायलेंट आहे कारण डी आणि जीचं पटत नाही. सो डी सायलेंट आहे. सो ट्र ज ट्रच. यूच्या पुढे टी सी एच आहे. क्र च क्रच. नियम क्रमांक 6. यू नंतर यम किंवा यन आला, हा नियम लक्षात ठेवा. यू नंतर यम किंवा यन आला तर यूला जनरली अ वाचा. जसं की बला यू लागला बंग, हा न आला. यूच्या पुढे बंकर बंकर. बिंकर वाचू नका. यूच्या पुढे न आला नेहमी यूला अ वाचा. यूच्या पुढे न आलाय यूला नेहमी अ वाचा. थंडर थंडर. यूच्या पुढे यम आलाय अ वाचा. ट्रम्पेट ट्रम्पेट. सो आय एम शुअर हे सगळे नियम तुमच्या लक्षात आले असतील. पण कधी कधी काय होतं, एखादा नियम फक्त एक व्हिडिओ बघून होत नाही ना, तुम्हाला ते व्हिडिओ सतत बघावा लागेल, तेव्हा तुमचे हे नियम लक्षात येतील. अर्थात ते नियम नाही आहे, त्या ट्रिक्स आहेत जेणेकरून तुमचं इंग्रजी वाचन अधिक सोपं होईल. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, जर हा व्हिडिओ आता तुम्हाला वाटला असेल की तुमचा बराचसा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आहे, तर सबस्क्राईबचं बटन डेफिनेटली दाबा आणि तुमच्या व्हॉट्सअप सर्कलमध्ये जे फ्रेंड सर्कल्स असतील, ग्रुप असतील, त्याच्यामध्ये हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका, जेणेकरून आपण महाराष्ट्रातल्या अनेक मुलांपर्यंत आपले चॅनल आहे ते पोहोचेल तुमच्या माध्यमातून. धन्यवाद.